बघा, अर्थव्यवस्था पाठ शिकत असताना सर्वात महत्वाचे उत्पादनाची साधनं कुणाच्या मालकीची असतात? मग ती खाजगी व्यक्तीची असतात, सरकारची असतात किंवा दोन्हींची असतात. यानुसार भारतीय अर्थव्यवस्थेचं मुख्य 3 प्रकार पडतात. पहिला आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था, दुसरा आहे समाजवादी अर्थव्यवस्था आणि तिसरा जो प्रकार आहे तो मिश्र अर्थव्यवस्थेचा. याच्यामध्ये आपण एक 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 करून पाहणार आहोत. सर्वात अगोदर आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था पाहणार आहोत. भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर याच्यामध्ये उत्पादनाची साधनं खाजगी व्यक्तीच्या मालकीची असतात, म्हणून त्याला भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतात. आणि उत्पादनाची साधनं व मालकी खाजगी, जसं की आपल्याकडं दूरसंचार क्षेत्रामध्ये जिओ कंपनीचा आहे, म्हणजे वैयक्तिक मालकी खाजगी मालकीची असते. त्याच्यानंतर याचा मुख्य हेतू असतो जास्तीत जास्त नफा मिळवणं, म्हणजे ग्राहकांना कुठल्या सुविधा जातात याच्यापेक्षा त्याच्यातून जो मिळणारा नफा आहे तो आपल्याला जास्तीत जास्त मिळावा, अशी भांडवलशाही अर्थव्यवस्था आपल्याला सांगते. त्याचप्रमाणे ही अर्थव्यवस्था स्वीकारणारे काही देश आहेत. जर जगाचा अभ्यास केला तर काही मुख्य देश आहेत भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारणारे देश. याच्यामध्ये सर्वात अगोदर काही विकसित देश, त्याच्यामध्ये अमेरिका, जर्मनी आणि जपान अशी काही महत्वाचे देश आहेत की ज्यांनी भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारली आहे आणि आपल्या देशाचा विकास अधिकाधिक केलेला आहे. त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेचा दुसरा प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था. आता समाजवादी म्हणल्यावर आपल्याला नावातच आहे, जास्तीत जास्त याच्यामध्ये समाजाचं कल्याण हा मुख्य, विकास करणं हा मुख्य हेतू असतो. याच्यामध्ये उत्पादनाची साधने सरकारच्या मालकीची असतात, म्हणजे जे काही गव्हर्नमेंट असतं तिथलं ते गव्हर्नमेंट त्यांच्या ताब्यामध्ये ही उत्पादनाची साधनं असतात आणि त्याच्यानुसार तिथल्या देशाची अर्थव्यवस्था त्या ठिकाणी विकसित केलेली जाते आणि नियंत्रित केली जाते. त्याचप्रमाणे मुख्य हेतू समाजवादी अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू समाजाचा विकास, म्हणजे तिथली जी काही कम्युनिटी आहे त्या कम्युनिटीचा, समाजाचा जास्तीत जास्त विकास करणं हे सामाजिक अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य किंवा मुख्य हेतू. त्याच्यानंतर सामाजिक अर्थव्यवस्था स्वीकारणारा रशिया, आपल्या शेजारचा जो चीन देश आहे तो चीन देश समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारलेला आहे आणि त्यांच्या देशाची अर्थव्यवस्था भरभराटीस आलेली आहे. त्यानंतर अर्थव्यवस्थेचा तिसरा प्रकार म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. आता नावामध्ये आहे मिश्र, म्हणजे एकत्रीकरण येणं किंवा काही गोष्टीचं मिश्रण असतं, म्हणून त्याला म्हटलंय मिश्र अर्थव्यवस्था. आता या ठिकाणी उत्पादनाची साधने काही खाजगी व्यक्तीच्या मालकीची असतात, त्याचप्रमाणे काही सरकारच्या मालकीची असतात. उदाहरणार्थ आपला भारत देश, बरोबर आहे का, आपला भारत देशामध्ये शाळाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर काही गव्हर्नमेंटच्या शाळा आहेत, उदाहरणार्थ जिल्हा परिषद शाळा, त्याचप्रमाणे काही इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत. त्याला मिश्र अर्थव्यवस्थेचा प्रकार म्हणतो. आणि मुख्य हेतू काय असतो तर समाजाचा विकास करणं, त्याचप्रमाणे नफा मिळवणं हा सुद्धा याच्यामध्ये उद्देश येतो. म्हणजे दोन्ही उद्देश या ठिकाणी, नफा तर मिळतो आणि समाजाचा विकास सुद्धा करणं हे तितकंच गरजेचं असतं. आता हे मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारणारे देश, अर्थातच आपला भारत देश, स्वीडन आणि युनायटेड किंगडम असे काही देश आहेत की ज्यांनी मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारून आपल्या देशाचा विकास केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं अर्थव्यवस्थेचे प्रमुख 3 प्रकार आपण पाहिले. त्याच्यामध्ये सर्वात अगोदर पहिला प्रकार पाहिला होता, कोण सांगताय? प्रबोधिनी. भांडवलशाही अर्थव्यवस्था. दुसरा प्रकार इकडे मुलामध्ये अरबाज उठून, समाजवादी अर्थव्यवस्था. त्यानंतर तिसरा प्रकार मिश्र अर्थव्यवस्था. त्याच्यानंतर भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारणाऱ्या एखाद्या देशाचं नाव कोण सांगताय? सोनाली. जपान. त्याच्यानंतर समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारणाऱ्या एखाद्या देशाचं नाव? नंदिनी. चीन. आणि सर्वात लास्टची अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारणाऱ्या एखाद्या देशाचं नाव? ओंकार. भारत.
अशा पद्धतीनं अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार, त्यांची काही वैशिष्ट्य आपण अतिशय सुंदर पद्धतीनं पाहिलेली आहेत. धन्यवाद.